कधी कधी एक वाक्य संपूर्ण राज्य हादरवून टाकतं. अजितदादा जिवंत आहेत. विमानात 6 जण होते पण 5च बॉडी मिळाल्या. 6वा माणूस म्हणजे अजित पवार. हे वाक्य कानावर पडताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. मोबाईल हातात घेतला जातो, व्हॉट्सअप उघडलं जातं, रील स्क्रोल केले जातात आणि प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा, एकच कुजबूज, एकच रहस्य. हे खरं आहे का, की पुन्हा एकदा आपण अफवांच्या जाळात अडकत आहोत? आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एका अशा अफवांच्या खोल गर्तेत घेऊन जाणार आहे, जिथे भावना, भीती, राजकारण, सोशल मीडिया आणि मानवी मानसशास्त्र एकमेकात मिसळून एक भयानक कथा तयार करतात. शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी तुम्हाला सत्य आणि अफवा यामधला फरक स्पष्टपणे कळेल. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अचानक एक चर्चा पेटली. कोणत्याही अधिकृत घोषणेशिवाय, कोणत्याही विश्वासार्ह न्यूज चॅनलशिवाय, फक्त एका फॉरवर्डमधून, एका रीलमधून, एका कुजबुजीतून ही गोष्ट पसरू लागली की अजित पवार एका विमान अपघातात होते. त्यात 6 प्रवासी होते पण 5च मृतदेह सापडले. 6वा मृतदेह सापडला नाही. म्हणजेच अजितदादा वाचले पण ते गंभीर जखमी असल्यामुळे समोर येत नाहीत. ही कथा ऐकायला जितकी थरारक आहे तितकीच ती धोकादायक आहे. सर्वात आधी प्रश्न पडतो, लोकांना असं वाटतंच का, इतका मोठा नेता, इतकी मोठी घटना आणि तरीही कोणतीही अधिकृत माहिती नाही, तरी सुद्धा लोक या गोष्टीवर विश्वास ठेवायला का तयार होतात? याचं पहिलं कारण म्हणजे मानवी मेंदू. मानवी मेंदूला साधं सत्य आवडत नाही. मेंदूला हवं असतं नाट्य, थरार, रहस्य. विमान अपघातात सगळे मरण पावले ही गोष्ट कंटाळवाणी वाटते, पण एक माणूस वाचला, तोही शेवटच्या क्षणी उडी मारून, ही मेंदूला रोमांचित करते. याला मानसशास्त्रात हिरो सर्वायवल सिंड्रोम म्हणतात. म्हणजेच आपल्याला आतून असं वाटत राहतं की इतका मोठा नेता एवढ्या सहज मरणार नाही. यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक आहे, सिनेमा आणि वेब सिरीजचा प्रभाव. आपण वर्षानुवर्ष चित्रपटात पाहत आलो आहोत की विमान फुटतं, सगळे मरतात, पण हिरो शेवटच्या क्षणी उडी मारतो, मृत्यू घोषित होतो, पण नंतरनं जिवंत सापडतो. ही कल्पना इतकी खोलवर आपल्या मनात बसते की वास्तवातही आपण तसेच घडेल अशी अपेक्षा करतो. वास्तविक जग आणि चित्रपट यामधला फरक आपण विसरतो. आता इथे एक मोठा गैरसमज निर्माण होतो, तो दिसत नाही म्हणजे काहीतरी लपवलेला आहे. अजित पवार काही काळ सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाहीत म्हणजे लगेच निष्कर्ष काढला जातो की ते जखमी असणार, हॉस्पिटलमध्ये असणार किंवा लपवून ठेवले असणार. पण वास्तव असं नसतं. राजकारणात अनेकदा नेते रणनीती, आरोग्य, बैठक किंवा वैयक्तिक कारणांमुळे समोर येत नाहीत. याचा अर्थ ते विमान अपघातातून वाचले असा काढणं ही मोठी चूक आहे. अफवांचा आणखी एक मोठा स्रोत म्हणजे माझ्या ओळखीचा माणूस सिद्धांत. एका डॉक्टरने सांगितलं, एअरपोर्टवर काम करणारा ओळखीचा आहे, मंत्रालयातल्या माणसांकडून ऐकलं आहे. हे वाक्य ऐकताच लोकांना वाटतं की ही बातमी आतली आहे. पण या कथांमध्ये एक गोष्ट कायम गायब असते, नाव, पुरावा आणि अधिकृत नोंद. अशा अफवा तोंडातून तोंडात पसरतात आणि प्रत्येक वेळेस थोड्या बदलतात. शेवटी ती इतकी वेगळी होते की ती मूळ सत्यच हरवून जातं. आता थोडं वास्तव समजून घेऊया. विमान अपघातात उडी मारणं खरंच शक्य आहे का? विमान उड्डाण करत असताना किंवा हवेत असताना त्याचा वेग 500 ते 900 किलोमीटर प्रति तास असतो. त्याच्या वेगात दार उघडणं जवळपास अशक्य असतं. केबिन प्रेशर, सेफ्टी लॉक, ऑटोमॅटिक सिस्टम्स, हे सगळं उडी मारण्याची कल्पनाच अशक्य ठरवतं. उडी मारलीच तर त्याचा परिणाम थेट मृत्यू असतो. हे हॉलिवूड नाही, हे वास्तव आहे. आता विचार करा, जर खरंच अजित पवार वाचले असते आणि गंभीर जखमी असते तर काय घडलं असतं? रुग्णालयाची नोंद असती, सरकारी मेडिकल रिपोर्ट आला असता, पोलीस, सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर विभाग हालचालीत आला असता, राज्य सरकार किंवा पक्षाकडून अधिकृत निवेदन आलं असतं. यापैकी एकही गोष्ट घडलेली नाही. मग प्रश्न उरतो, लोक अजूनही का विश्वास ठेवतात? कारण अफवा भावनिक असते पण सत्य कोरडं असतं. अफवा भीती निर्माण करते, कुतूहल जागा करते आणि सोशल मीडियावर लाईक्स, कमेंट्स, शेअर्स मिळवून देते. सत्य मात्र तपासायला लागतं, विचार करायला लावते आणि थोडं कंटाळवाणं वाटतं. आजचा सोशल मीडिया युगात सत्यापेक्षा अफवेला जास्त वेग आहे. या सगळ्यातून एक मोठा धोका निर्माण होतो. अशा अफवा फक्त गोंधळ निर्माण करत नाहीत तर समाजाचं मानसिक संतुलन बिघडवतात. लोक एकमेकांवर संशय घेऊ लागतात, संस्थांवरचा विश्वास कमी होतो आणि वास्तव समजून घेण्याची क्षमता कमी होत जाते. आता सत्य अगदी एकदम स्पष्ट आहे. अजित पवार कोणत्याही विमान अपघातात नव्हते, ते उडी मारून वाचले.
ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. ते जखमी आहेत आणि लपवून ठेवले आहेत, याला कोणताही अधिकृत पुरावा नाही. हे संपूर्ण कथा म्हणजे अफवा, भीती आणि कल्पनाशक्तीचा परिणाम आहे. आज या व्हिडिओचा उद्देश कोणाला दुखवणं नाही किंवा कोणावर आरोप करणं नाही. उद्देश एकच आहे, सत्य आणि अफवा यामधील फरक दाखवणं. पुढच्या वेळी अशी एखादी धक्कादायक बातमी तुमच्या मोबाईलवर आली तर थोडा थांबा, विचार करा, स्रोत तपासा. कारण प्रत्येक थरारक कथा खरी असेलच असं नाही. कारण शेवटी एकच सत्य आहे, अफवा क्षणभर व्हायरल होते पण सत्य कायम टिकून राहतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अशा अफवांबद्दल काय वाटतं. पुन्हा भेटूया आणखी एका वास्तव उलगडणाऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.